नमस्ते मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे आपले स्वागत करतो. आज आपण राज्यशास्त्र इयत्ता 9वी यामध्ये महायुद्ध तर राजकीय घडामोडी भाग 2 याविषयी माहिती घेत आहोत. यापूर्वी आपण भाग 1 जो आहे त्या भाग 1 बाबतची माहिती घेतलेली आहे. आज आपण जो काही दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागाविषयीची माहिती घेत आहोत. खरं म्हणजे आपण हा जो भाग घेत आहोत महायुद्धोत्तर घडामोडी, पहिलं महायुद्ध झालं आणि पहिल्या महायुद्धामध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी घडलेल्या आहेत. मग त्यामध्ये राजकीय घडामोडी कशा झाल्या याबाबतची माहिती आपण भाग 1 मध्ये घेतलेली आहे. खरं म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्याला राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली होती. परंतु हा जो राष्ट्रसंघ होता या राष्ट्रसंघाला हे युद्ध थांबवता आलं नाही, म्हणजे राष्ट्रसंघाला त्याला यश आलं नाही. जर्मनी, इटली, स्पेन असे जे देश होते या देशामध्ये हुकुमशाही राजवट सुरू झाली होती आणि या सर्व घडामोडीची जी काही परिणिती आहे ती परिणिती दुसऱ्या महायुद्धात झाली होती. कारण युद्धास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केला, परंतु युद्ध थोपवण्यामध्ये या राष्ट्रसंघाला अपयश आलं होतं आणि म्हणूनच हे जे दुसरं महायुद्ध आहे, हे दुसरं महायुद्ध याचा जो कालखंड आहे हा कालखंड 1939 ते 1945 अशा प्रकारचा हा कालखंड आहे. या ठिकाणी तुमच्यासमोर हा एक जगाचा नकाशा दिलेला आहे. कारण या ठिकाणी जे काही युद्ध झालं ते युरोप खंडामध्ये त्या युद्धाला सुरुवात झाली होती. अशा प्रकारे हे पहिल्या महायुद्धानंतर जे काही दुसरं युद्ध सुरू झालं हे दुसरं युद्ध सुद्धा अतिशय भयानक होतं. कारण या ठिकाणी जर पहिल्या महायुद्धाची तुलना केली तर हे दुसरं महायुद्ध अतिशय व्यापक होतं. कारण या युद्धामध्ये प्रगत आणि आधुनिक अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आलेला होता. या युद्धामध्ये सहभागी राष्ट्रावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळलेलं होतं आणि मग हे जे दुसरं महायुद्ध होतं या दुसऱ्या महायुद्धामध्ये कोणती राष्ट्र होती? या दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्र आणि अक्ष राष्ट्र अशा प्रकारचे 2 गट पडले होते. मित्र राष्ट्रामध्ये ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन, अमेरिका अशा प्रकारची मित्र राष्ट्र होती. तर अक्ष राष्ट्रामध्ये जर्मनी, जपान, इटली ही राष्ट्र होती. आता या दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात आपण जी काही माहिती घेत आहोत त्यामध्ये हे युद्ध 1939 ते 1945 दरम्यान झालेलं होतं. हे युद्ध जागतिक युद्ध होतंच. हे युद्ध मुख्य म्हणजे युरोप आणि आशियामध्ये दोस्त राष्ट्र आणि अक्ष राष्ट्र यांच्यामध्ये झालं होतं. कारण जर्मनीने पोलंडवर जो काही हल्ला केला होता हा हल्ला 1 सप्टेंबर 1939 रोजी अधिकृतपणे केलेला होता आणि त्यानंतर फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि इतर राष्ट्रांनी या जर्मनीच्या विरुद्ध युद्ध पुकारलेलं होतं. जपान आणि इटली जर्मनीच्या बाजूने युद्धात सहभागी झाली होते. डिसेंबर 1941 मध्ये जपानने अमेरिकेवर हल्ला केल्यावर अमेरिकेने युद्धात सक्रिय भाग घेतला आणि तेथूनच हे युद्ध जगभर पसरलं. दोस्त राष्ट्रांमध्ये चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका या राष्ट्रांचा समावेश होता. तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटली आणि जपान हे देश होते. जवळजवळ 70 देशांचं सैन्य या युद्धामध्ये सहभागी झालं होतं. या युद्धात 6 कोटीच्या वर जीवितहानी झाली होती आणि मानवी इतिहासातील ही सर्वात मोठी हानी होती, जीवितहानी. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झालेला होता आणि याशिवाय युनायटेड किंगडमचे जे काही पंतप्रधान होते नेव्हिल चेंबरलेन यांच्याबरोबर जे काही चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये हिटलरने अनेक प्रकारचे पुरावे सुद्धा दाखवले होते आणि त्या पुराव्याच्या आधारेच जर्मनीच्या शेजारी राष्ट्रातील जर्मन वंशीय लोकांवर अत्याचार होत होते अशा प्रकारची सबब हिटलरने दिली होती. आणि मग तो जो प्रदेश होता तो जर्मनीमध्ये समाविष्ट करण्याचा आग्रह हिटलरने धरला होता. हा हिटलरचा युक्तिवाद
या हिटलरच्या युक्तिवादाला जर्मन जनतेचा पूर्णपणे पाठिंबा होता. जर्मनीला पहिल्या महायुद्धात नामुष्की जेव्हा पत्करावी लागली होती त्यावेळेला आणखीन पुन्हा दुसरा एक प्रश्न होता की व्हर्सायच्या तहातली जी काही कलम होती ही कलम जर्मनीच्या आर्थिक आणि सैनिकी विकासाला जाचक अशा प्रकारची होती आणि त्याच वेळेला जगभरामध्ये आर्थिक मंदी सुरू झाली होती. त्याचा प्रभाव या जर्मनीवर सुद्धा झालेला होता. हे एक आणखी दुसऱ्या महायुद्धातलं एक चित्र आहे, ते आपण पाहू शकता. आता जेव्हा व्हर्सायचा तह झाला त्या व्हर्सायच्या तहानुसार काय झालं, जर्मनीला सैन्य बाळगण्यावर कडक अशा प्रकारचे निर्बंध लादण्यात आले होते. प्रत्येक सैनिकी हालचालीबद्दल लीग ऑफ नेशन्सद्वारे परदेशी राजवटींना जबाब द्यावा लागत होता. तत्तः जर्मनीत गरिबी, बेकारी आणि असंतोषाचं लोण हे सर्व दूर पसरले होतं. याचं भांडवल करून मग शेवटी हिटलर आणि नाझी पक्षांनी त्या ठिकाणी सत्ता मिळवली होती. हळूहळू लोकशाही व्यवस्थेमध्ये बदल करून अधिकाधिक हुकुमशाहीगत व्यवस्था जर्मनीमध्ये आली होती. नाझींनी जर्मनीला पटवून दिलं होतं की अनिर्बंध सत्तेशिवाय जर्मनीचा उद्धार कोणी करू शकणार नाही. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी जर्मनीने नाझीला आपलंसं केलं होतं आणि त्या ठिकाणी नाझीने या जर्मनीची बाजू घेतलेली होती की जो काही व्हर्सायचा तह झालेला होता हा व्हर्सायचा तह जाचक आहे अशा प्रकारे हे त्यांनी जर्मन जनतेला पटवून सुद्धा दिलं होतं. पुढे काय झालं, हिटलर आणि राहिनलँड आणि रूह प्रदेशामध्ये सैन्य उभारण्याला सुद्धा सुरुवात झाली होती हिटलरने. म्हणजे बघा नंतर पुढे काय झालं की हळूहळू हिटलरने राहिनलँड आणि रूह प्रदेशामध्ये सैन्य उभारलं होतं. याशिवाय आणखी काय कृती केल्या होत्या, व्हर्सायच्या तहाविरुद्ध त्यामध्ये ज्या काही अटी होत्या त्याचा त्याने आढावा घेतलेला होता, परंतु जर्मन राष्ट्रहितकारक होत्या याचा परिणाम जर्मन जनता हिटलरच्या मागे पुन्हा एकदा उभी राहिलेली होती. हिटलर आणि नाझी पक्षाने याचा पुरेपूर फायदा घेतला आणि जर्मन वंशीयावर अन्याय होतो अशा प्रकारचं भासवलं होतं. आणि त्या काळामध्ये इतर वंशीय व्यक्तींचे म्हणजे रोमो जिप्सी ज्यू यांचे त्या ठिकाणी सर्रास शिरकाण सुरू केलेलं होतं. असा एक भाग या दुसऱ्या महायुद्धात सुरू झालेला होता. या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धातली ही आणखी काही चित्र आहे तुम्हाला दाखवली जात आहेत. अतिशय भयानक अशा प्रकारचं हे दुसरं महायुद्ध होतं. आता या दुसऱ्या महायुद्धामध्ये काय झालं, दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेचा अतिशय महत्वाचा भाग होता, कारण अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केलेली होती आणि युद्ध संपवण्यासाठी जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता. 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट या दिवशी या दोन शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले होते. ही शहरं जेव्हा अणुबॉम्ब टाकला गेला तेव्हा ही शहरं संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती, बेचिराग झाली होती. अशा प्रकारची कृती ही अमेरिकेने केलेली होती. त्यानंतर युरोपमध्ये जर्मनीचा जेव्हा पुढे पराभव झाला त्यामध्ये आशियामध्ये जपानच्या पराभवानंतरच दुसरं महायुद्ध संपलं होतं. युरोपमध्ये जर्मनीचा पराभव झाला आणि आशियामध्ये जपानचा पराभव झाला, त्यानंतरच हे दुसरं महायुद्ध संपलं. आता जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं त्यानंतर जागतिक पातळीवर अनेक घडामोडी घडल्या होत्या. त्यामध्ये एक अतिशय महत्वाची घडामोड घडली ती शीतयुद्ध. आणि आता हे शीतयुद्ध म्हणजे काय, कारण तिथूनच त्या दुसरं महायुद्ध संपलं पण शीतयुद्धाला सुरुवात झाली. आता या शीतयुद्धाचा जर कालखंड विचारात घेतला तर जवळजवळ 1945 पासून हे शीतयुद्ध सुरू झालं होतं आणि प्रदीर्घ काळ म्हणजे हे शीतयुद्ध सुरूच राहिलेलं होतं. या ठिकाणी हा जो लाल रंग दाखवला आहे नकाशामध्ये हा शीतयुद्धाचाच भाग आहे. आता शीतयुद्धाच्या संदर्भात बोलायचं झालं तर दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र असणारे अमेरिका, सोव्हिएत युनियन ज्या वेळेला युद्ध संपलं तेव्हा ते परस्परांचे स्पर्धक बनले. बघा काय झालं, दुसरं महायुद्ध संपलं परंतु अमेरिका आणि सोव्हिएत युनियन म्हणजे हे जे होते हे युद्ध संपल्यावर आता मित्र असलेली राष्ट्र शत्रू झाली. त्यांच्यातली जी काही सहकार्याची भावना होती ती जागा कशाने घेतली, ती स्पर्धेने. आता ही जी स्पर्धा होती ही स्पर्धा जागतिक राजकारणाचा एक भाग होता
आणि 40-45 वर्षाचा कालखंड त्यामध्ये गेलेला होता. ही जे दोन देश होते, अमेरिका आणि सोव्हिएत युनियन, या दोन देशामध्ये युद्ध झालं नाही, परंतु युद्धाचा भडकाही कधी उडू देण्याचा प्रयत्न झाला नाही. परंतु त्यांचे जे काही संबंध होते ते संबंध अतिशय तणावाचे होते. म्हणजे एकंदरीत प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा प्रकारचं तणावपूर्वक वातावरण त्या ठिकाणी केलं जात होतं आणि त्यालाच शीतयुद्ध असं म्हटलं गेलं. आता खरं म्हणजे हा जो काळ होता, या काळामध्ये अमेरिका महासत्ता बनलेली होती, परंतु सोव्हिएत युनियनने सुद्धा अण्वस्त्राची निर्मिती केलेली होती आणि आपलं जे काही लष्करी सामर्थ्य आहे, हे लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनवण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांचा जो काही संघर्ष आहे, हा संघर्ष सत्ता स्पर्धा, शस्त्र स्पर्धा आणि विचार प्रणालीतील भेद, परस्परांना क्षः देण्याची वृत्ती, या सर्व बाबीमुळेच हे शीतयुद्ध सुरू झालं होतं. म्हणजे शीतयुद्धाचे नेमकं कारण काय हे जर आपण विचारात घेतलं तर त्यामध्ये अमेरिका आणि रशिया म्हणजे सोव्हिएत युनियन हे जे देश होते, या देशांमध्ये अण्वस्त्र निर्मितीची स्पर्धा सुरू झाली होती. प्रत्येक दोन्ही देश काय करत होतं, आपलं लष्करी सामर्थ्य वाढवत होतं आणि एक देश दुसऱ्या देशाला क्षः देण्याचा प्रयत्न करत होता. त्यामध्ये संघर्षाची भूमिका होती, सत्ता संघर्ष स्पर्धा सुरू झाली होती, शस्त्र स्पर्धाही सुरू झाली होती आणि विचार प्रणाली जी होती त्या विचार प्रणालीमध्ये मतभेद निर्माण झाले होते. म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या बाबी म्हणजे युद्ध होण्यास कारणीभूत ठरत होत्या. परंतु त्या ठिकाणी काय होत होतं, प्रत्यक्षामध्ये युद्ध सुरू झालं नाही, फक्त एकमेकांच्या बद्दल क्षः देण्याची वृत्ती होती आणि त्यातून हे शीतयुद्ध सुरू झालेलं होतं. धन्यवाद.